त्यांच्या मेंढीला उद घालण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तरी कृपया वृद्धाचार्य कोणी जाऊ नका, पापाला दोषी होऊ नका. येणाऱ्या भाविभक्तांना सूचना आहे, आपल्या पायदील चपला आपण काय अंतरावर ठेवायच्या आहेत. आपल्या पायदील चपला या देवाच्या समोर येणार नाहीत, याची आपण दक्षता घ्यायची आहे. येणाऱ्या भाविभक्तांना सूचना आहे, आपण आपल्या आहे त्या जागेवर थांबून घ्यायचं. या सर्वांनी जरा नामस्मरण करा. नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. आवाज होते आवाज. नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. पुरुष मंडळ नमः शिवाय, नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय. 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 बाळू मामा नमः शिवाय. बाळू मामा नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, मेळे महाराज नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, मेळे महाराज नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, मुळे महाराज नमः शिवाय. मेळे महाराज नमः शिवाय. मुळे महाराज नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर्षनाथा नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हल सिद्धनाथा नमः शिवाय. नमः शिवाय, हर्षनाथा नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हल सिद्धनाथा नमः शिवाय. हर्षनाथा नमः शिवाय. हल सिद्धनाथा नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, मेरी माऊली नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, मेंढी माऊली नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, मेरी माऊली नमः शिवाय. मेंढी माऊली नमः शिवाय. बोल बोल पाऊला छिलला बांधले. बोल बोल पाऊला छिलला बांधले. बाळूंच्या मेंढरां छिलला बांधला. श्री संत सद्गुरु बाळूमादेवाले ट्रस्ट आधार पालखी क्रमांक 15 पालखीचे कारभारी राहुल दादा वाघोडे. भक्तांनो, 2 दिवस झाले या पालखीचा मुक्काम आपल्या परिसरामध्ये. खरं तर भक्तांनो, ही आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आपण नशीबवान, कारण हे बाळूमांच्या मेंढरांचं दर्शन कित्येक भक्तांना अजून लाभलं गेलं नाही. कित्येक भक्तांना या मेंढराची सेवा अजून लाभलेली नाही. तर या गावाचं भाग्य मोठं आहे, या गावाची पुण्यही मोठी आहे. त्यामुळं मामांची पालखी, मामांची बकरी आज आपल्या परिसरामध्ये. श्री संत सद्गुरु बाळूमा जगाचा मालक, यांना जगाचा मालक का म्हणायचं? भक्तांनो बघा, मामांनी सांगितलं, अरे मामांनी सांगितलं की बाळू साधा सुद्धा देव नाही. मामांनी पावसावर सत्ता चालवली, अग्नीवर सत्ता चालवली, वायूवर सत्ता चालवली. पशु पक्षी प्राणी मंडळा या पंच महाभूतांवर ज्या संतांना राज्य केलं त्या संतांचं नाव आहे संत बाळूमामा. संत बाळूमामा
हा देव वाटू एवढा साधा सोपा नाही. मामानी वाऱ्यावर सत्ता कशी चालवली बघता बघा. मामा बकरी घेऊन पतीच्या वाटेनं चाललं होतं आणि सोसाट्याचं मुसळधाराचं वारं सुटलं. वारं मोठ्या प्रमाणात सुटलेलं होतं. त्या वाऱ्याच्या दिशेनं बकरी काही सैरावैरा झाली. इकडे तिकडे पळू लागली. मामांच्या खांद्यावरचा गोंडा सरकू लागला, डोक्यावरचा फोटा सरकू लागला. पायातलं पायतान पायतान ही पायाची जागा सोडायला लागलं. मामाने काय केलं? डोक्यावरचा फेटा खाली ठेवला, खांद्यावर गोंडा खाली ठेवला, पायातल्या चपला काढून ठेवल्या आणि मामांना एक काठी घेतली आणि ती काठी त्या सर्व वस्त्रांना रिंगण मारलं. त्या काठीनं मामांना आणि त्या वाहनांना मामांनी चोप दिला आणि सांगितलं, रांगच्यानो, अरे बाळू डोंगराच्या आत्म्याच्या पुढे जातात काय? तुमच्याकडे बघायला लागतंय काय? ही बाळू डोंगर आहे. आजपर्यंत या बाळू डोंगराच्या शेताच्या पुढे कोण गेलं नाही आणि तुम्ही तुमची जागा सोडतात रांगच्यानो. असं म्हणून मामानी हातातल्या काठीनं त्या वाहनांना चोप दिला, डोंगराला चोप दिला. सर्व जी काय वस्त्र होती त्यांना चोप दिला. तेव्हापासून आज मामा पतीच्या वाटेनं बकरी नेत होता. कितीतरी वारं आलं, कितीतरी मोठा मुसळधार पाऊस येत होता, परंतु मामाच्या अंगावरचं गोंड कधी सरकलं नाही, डोक्यावरचा फेटा कधी सरकला नाही, पायातलं पायतान कधी हललं नाही. ही ताकद मामांची आहे भक्तांनो. भक्तांनो, मामाने पावसावर सत्ता कशी चालवली? मामा अन्नदान करत होता, मोठा सप्ताह करत होता. लाखो भक्तांच्या पंक्ती बसलेल्या होत्या. इजांचा कडकडाट सुरू झालेला होता. मामा आपल्या सवयीसोबत काही अंतरावर बसलेलं होतं. लाखो भक्तांच्या पंक्ती बसलेल्या आहेत. अन्नदान चालू आहे. पांडुरंगाचं नामस्मरण चालू होतं, हलसिद्ध नाथाचं नामस्मरण चालू होतं. माणसं प्रसाद घेणार, तोंडामध्ये घास घालणार. पाहतो तर काय, ज्या ठिकाणी अन्नदान होतंय पंक्ती बसलेल्या आहेत त्या काही क्षणातच तो पाऊस त्या पंक्तीवर पडणार. माझ्या तळावर आहे, ठेवू का? ही बातमी एका सवंगड्यानं मामांच्या कानावर घालायची म्हणून तो मामांकडे गेला. मामा साईडला बसलेलं होता. मामांना तो बोलवू लागला, देवा, अहो लाखो भक्तांच्या पंक्ती बसलेल्या आहेत त्या आणि पावसानं धुमाकूळ घातलाय. मामा म्हणाल, तो काय रांडाचा येतो या? अहो देवा, खरंच इथं जवळ आता पाऊस आला या. मामा बसलेला, मामा ताड करणं उठलं आणि समोर गेलं. लाखो भक्तांच्या पंक्ती बसलेल्या त्या पंक्तीमध्ये मामा उभा राहिला आणि खांद्यावरचं घोंगड झटकू लागलं आणि त्या वरुण राजाला मामानी शिव्याचा भडीमार सुरू केला. अरे रांडचिया, इथं लाखो लोकांच्या पंक्ती बसलेल्या त्या आणि अन्नात माती कालवायला येतो जो रे सुक्कारीच्या. जा, पडायचंय त्या ठिकाणी जा. इथं माणसं प्रसाद घेत आहेत, अन्नदान चालू आहे. इथं अन्नात मातीच कालवतोस का रे सुक्कारीच्या? जा, जिकडं पडायचंय तिकडं पड, तिथं पाणी पाणी कर. पण हिथं जर पाहिजे तर याद राख, बाळू धनगराशी गाठ आहे. मामानी खांद्यावरचं उंगड गरा गरा
फिरवलं. त्या वरुण राजाला शिव्याचा भडीमार सुरू केला. आणि पाहतो तर काय, मामांच्या तळावर, मामांच्या पालखीवर जो पाऊस पडणार होता तो 5 किलोमीटर पुढे जाऊन त्या गावात पाऊस पडला. ही ताकद त्या संत बाळूमामाची भक्ता, ही ताकद त्या संत बाळूमामाची. मामांच्या मेंढराची सेवा केल्यानंतर काय होतं, ह्या बकऱ्यांनी आपल्या रानातील चारा पाणी खाल्ल्यानंतर काय होतं. भक्तांनो बघा, ह्या देवानं सांगितलं, अरे माझं आदमापूर गाव लय लांब आहे, माझ्या आदमापूर मध्ये तुला येता येत नाही नव, तुला माझी वारी करता येत नाही नव, घाबरू नकोस. अरे तू माझ्याकडे येऊ नकोस, आज मी तुझ्याकडे येत आहे. आणि भक्तांनो, आज आपल्याला कुठल्या देवाकडे जायची गरज नाही, आपल्याला त्या बाळूमामाकडे जायची गरज नाही, तर ती आदमापूर निवासी असणारे संत सद्गुरू बाळूमामा प्रत्यक्ष सूक्ष्म रूपाने या बेंबडे गावात हजर आहेत. भक्तांनो, आज मामांनी सांगितलं तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मीच तुमच्याकडे येत आहे. आणि बकऱ्याच्या रूपानं मामा या बेंबडे गावात आहेत. भक्तांनो, मामा या ठिकाणी आहेत. भक्तांनो, मामांची खरी ताकद, मामांचा जर खरा चमत्कार बघायचा असेल तर फक्त बाळूमामाची मेंढर राखायची. तुमचं कुठलंही संकट असू दे, कुठलीही अडचण असू दे, अंतःकरणापासून त्या बाळूमामांच्या मेंढराची सेवा करायची. आणि तुमचं गाणं त्या बाळूमामांना सांगायचं. भक्तांनो, बऱ्याच बायका मेंढी माऊलीची वटी भरतात. ही वटी भरण्याचं कारण काय आहे, ही वटी कशासाठी भरायची, याचं अजून आपल्याला कोणाला माहित नाही. तर भक्तांनो, याचं कारण काय. भक्तांनो बघा, ज्या टायमाला मामांची पत्नी सत्यव्वा आणि मामा वेगळं झालं, मामांनी जगाच्या कल्याणासाठी जन्म घेतला, आपली बकरी घेऊन मामा पुढे निघाला. त्या टायमाला एक प्रसंग असा घडला. भक्तांनो बघा, मामा बकरी घेऊन बसलेलं होतं आणि एक महिला मामांच्यासाठी पुरणपोळी घेऊन आलेली होती. मामांना फुल पोशाख आईर घेऊन आलेली होती. मामांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला आणि ती खणनाराची वटी ही दिली. तेव्हा मामा तिला म्हणाल, आता तू ही वटी आणली, एक काम कर, अग ही बाळू धनगर तुझं काम करेल ती करेल, पण माझी मेंढी ही लक्ष्मी आहे, माझी ही मेंढी सुद्धा तुझं काम करेल. त्या मेंढीच्या गळ्यात खणनाराची वटी बांध, त्या मेंढीचा उजवा कान हातामध्ये घे, तुझं सुख दुःख गारानं संकट त्या मेंढी माऊलीच्या कानात सांग. अग मी काम तुझं करेल ते करेल, पण माझी लक्ष्मी, माझी मेंढी माऊली सुद्धा तुझं काम केल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद त्या मेंढराची आहे. भक्तांनो, आणि म्हणूनच बायका त्या मेंढी माऊलीची वटी बांधतात. भक्तांनो, मामांच्या मेंढराची ताकद, या मेंढरांनी आपल्या रानात खाल्ल्यानंतर काय होतं. तर भक्तांनो बघा, प्रत्येक जण आपण एका काळाच्या चक्रामध्ये सापडलेलो आहे. प्रत्येक जणाच्या पाठीमागे काही ना काहीतरी संकट आहे, काळ आहे. मामांनी सांगितलं, अरे ज्या शेतकऱ्याच्या रानाला माझ्या मेंढी माऊलीचा पाऊल लागला, त्या ठिकाणी धनधान्य असं दुप्पट पिकत. या जर त्या ठिकाणी धनधान्य दुप्पट जर नाही पिकलं तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही, जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. आणि त्या
रानामध्ये त्या शेतामध्ये जी काही साडेसाती असती, बाधा असती, ज्या टायमाला ह्या मामाच्या मेंढराचा पाऊल त्या आपल्या शेतीला लागतो, त्या टायमाला त्या शेतीचं जी काही दलिंद्री आहे, साडेसाती त्या रानामध्ये आहे, ती साडेसाती नष्ट होती आणि मामा स्वतः त्या जमिनीला पिकण्यासाठी आशीर्वाद देतात. मामा सांगतात त्या धरणी मातेला, त्या शेतकऱ्याच्या रानामध्ये जी काय मेंढरा निकालल्या, मामा सांगतात त्याच मी खाल्लेलं आहे, तेव्हा त्याला जी काय असेल ते धनधान्य दुप्पट झालं पाहिजे, नाहीतर याद राख गाठ बाळू धनगर अशी आहे, गाठ बाळू धनगर अशी आहे. आणि मामा त्या शेतीला, त्या जमिनीला आशीर्वाद देतात आणि पुढे जातात. बघताना बघा, मामा असताना एक प्रसंग असा घडला. एक पाटील होता, अत्यंत खवीस होता. बांधाच्या त्याला कुणाचं शेजाऱ्याचं जर जनावर आलं तर त्याला चालत नव्हतं, पटत नव्हतं. असा तो पाटील खवीस होता. मामा ज्या टायमाला हयात होत त्या टायमाची गोष्ट. आणि एका शेतकऱ्यानं मामांना सांगितलं, मामा माझ्या शेतामध्ये चारा पाणी भरपूर आहे, तुमच्या मेंढराचा पाऊल माझ्या शेतीला लागू द्या, माझ्या जमिनीला लागू द्या. मामा म्हणाला ठीक आहे. त्या शेतकऱ्यानं मामांना सांगितलं, मामा फक्त माझ्या शेताला पाय लागू द्या. मामा म्हणाला का रे, काय झालं? मामा शेजारचा शेतकरी लय खवीस आहे, त्याच्या बांधाच्या आत कुणाचं जनावर गेलं तर त्याला कपत नाही, त्यामुळं आपल्याला त्रास नको. मामा म्हणाला ठीक आहे. मामांची बकरी समोर होती. मामांनी त्या मेंढरांना आज्ञा केली, हे मेंढी माऊली, हा शेतकरी आपल्या समोर आला, ह्याने सांगितलंय आपल्या रानातील खायचं, दुसऱ्याच्या रानात जायचं नाही. काय चमत्कार बघतो ना बघा. मामांनी त्या मेंढरांना आज्ञा केली. तो शेतकरी 4-5 सवंगडी मामांसोबत होते आणि तो सवंगडी मामांना बोलत, मामा बकरी तर जास्त आहे ती, अहो यांना कुणीतरी आपलं साईडनं बांधानं उभा राहायला माणूस पाहिजे. तेव्हा मामा त्या शेतकऱ्याला बोलत, रांडच्या, अरे बकरी म्हणजे काय साधी सुधी नाही ती, अरे ही बकरी साधी सुधी नाही ती, या बाळू धनगराची लक्ष्मी आहे. जर माझी मेंढी माऊली माझ्या शब्दाच्या बाहेर गेली तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही, जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. बघताना काय चमत्कार. वाट अशी बारकी होती आणि तो शेजारचा पाटील होता खवीस, ती काठी घेऊन बांधावर होता. मामांना बजावायला आला, अरे धनगरा म्हणला, तू बकरी त्याच्या रानात हिंडवणार आहे नवा, माझ्या ताटाला जर जर तुझ्या बकऱ्याचं लागलं तर सुट्टी नाही बघ. मामा त्याला म्हणाल, अरे ही बाळू धनगराची बकरी आहे ती, ह्याला माणूस सुद्धा राखायला लागाय, माणूस सुद्धा राखण्याची गरज नाही. तुला बघायचंय नवा तर बस माझ्यापाशी. एक जर मेंढी तुझ्या रानात गेली तर नाव बाळू धनगर सांगणार नाही. समोर पाटील बसला, सवंगडी बसलेली होती. मामांनी आज्ञा केली, हे मेंढी मावले जा त्याच्या रानात. एक मेंढी पुढे गेली, त्याच्या पाठीमागे अख्खं खांड गेलं त्या वाटेनं, पण तो जो पाटील कवीस होता त्याच्या ताटाला सुद्धा या मेंढीनं धक्का लावला नाही, त्याच्या ताटाला सुद्धा धक्का लावला नाही. आणि तो जो पाटील होता तो मामांना साष्टांग दंडवत घातला, मामांना नमस्कार करू लागला. मामा अहो आताच्या युगामध्ये माणसाचं ऐकत नाही आणि ही तर मुक जनावर आहे, हे सुद्धा तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही. हा काय चमत्कार.
तेव्हा देवानं सांगितलं, अरे रांडच्या, अरे ही सूर्य उगवायचा बंद करून टाकेन एवढी ताकद या बाळू धनगरामध्ये आहे. अरे ही सूर्य उगवायचा बंद करून टाकेन एवढी ताकद या बाळू धनगरात आहे. पण ही सगळी दिसते ती ही लेकरं माझ्या येते म्हणून ही बाळू धनगर गप्पा आहे. म्हणून ही बाळू धनगर विचार करा. देव आले तर मामांनी सांगितलं, अरे ही माझा दरबार माझी वाटू केवढा सोपा नाही. कॅनलवर आहे ती कैलासात त्या स्वर्गात उंद्या जळवली देणार आहे. तिथली वाट आणि बाळू धनगराच्या तळाकडे याची वाट एकच आहे. आज तुम्ही आम्ही या ठिकाणी उभा आहे ही जागा साधी सुधी नाही. साक्षात स्वर्गाचं ठिकाण आहे ही मामांचा दरबार. म्हणजे एवढा वाटू तेवढा सोपा नाही हा दरबार. मामांनी काय सांगितलं, हा दरबार वाटू तेवढा सोपा नाही, स्वर्गाचं ठिकाण आहे. माझ्या सभेने 16 ते 30 कोटी देव हजर होतील. मी स्वतः परब्रह्मातून शेष नारायणाची मी अवतार आहे. विचार करा मामा कोण आहे. मामा जे वाटतो तेवढा सोपा नाही. अरे या मेंढीला जर कुणी मारण्याचा प्रयत्न केला, या मेंढीला जर कुणी हात लावायचा प्रयत्न केला तर त्याची ताकद मामानं सांगितली. बघताना बघा मामानं सांगितलं, ही माझी बकरी ही जगन्नाथाची बकरी आहे. ती त्या पांडुरंगाची बकरी आहे. ती मी त्या पांडुरंगाचा चाकर आहे. मला वर्षाला 12.5 रुपये पगार आहे. ही माझी बकरी साधी सुधी नाही, ती साक्षात परमेश्वराची आहे. माझ्या मेंढी माऊलीच्या केसाला जर कोणी धक्का लावशीला, अरे माझ्या मेंढी माऊलीच्या केसाला जर धक्का लावशीला तर 6 महिन्याच्या आत हात काढून टाकेन. तवाच बाळू धनगर जगात नाव सांगेन. तवाच बाळू धनगर जगात नाव सांगेन. त्यामुळे ही मेंढर वाटते ती तेवढी सोपी नाही. ती तुम्ही म्हणसाल त्याला मारेन, वाटतंय तेवढं सोपं नाही. बघतानो साक्षात परमेश्वराची बकरी आहे ती, ही जगन्नाथाची बकरी आहे ती. आणि आज ही बकरी आपल्या शेतातून फिरली, पिका पाण्यातून फिरली. आज त्या शेतकऱ्याच्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. टाळी वाजवा. हे ताकद आहे त्या बाळूमांच्या मेंढराची. मामांनी सांगितलं, अरे मी तुझं घ्यायला आलेलो धनगर नाही, ही बाळू धनगर तुला द्यायला आलेला देव आहे. त्यामुळं प्रत्येक जणांनी आपल्या रानामध्ये ह्या बकऱ्याचा पाऊल लावलाच पाहिजे. प्रत्येक जणाच्या शेताला ह्या मेंढराचा पाऊल लागलाच पाहिजे. अरे चमत्कार वाटू तेवढा सोपा नाही. मामाची बकरी नुसत्या या काळ्या रानातून फिरून जाऊ द्या. ह्या मेंढरांनी खाण्यापाशी काय नाही, हे नुसती मेंढरा या काळ्या रानातून फिरून जाऊ द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही पेरणी करा. तुमचं पहिलं पिकत होतं त्याच्या डबल जर नाही देवानं दिलं तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. हा तेवढा सोपा नाही. भक्तांनो, आता मामा बिडी ओढत होतो. या बिडीचा चमत्कार भक्तांनो बघा. मामा बसलेला असायचं, जेवण झाल्यानंतर मामा आपली एक बिडी ओढायचं. मामानं सांगितलं, हे माझा दरबार परमेश्वराचा आहे. माझ्या दरबारातला सुतळीचा तुकडा, माझ्या दरबारातला सुतळीचा तुकडा जर घरी नेतू म्हणून जर नेशिला तर घर जाळून टाकेन. तवाच बाळू धनगर जगात नाव सांगेन. तवाच बाळू धनगर जगात नाव सांगेन. चोरी होण्याची गोष्ट लांबच आहे. मामाने काय सांगितलं, सुतळीचा तुकडा जर घरी नेतू म्हणून जर नेशिला तर घर जाळून टाकेन.
तवा बाळूगणगर जगात नाव सांगितलं. मामा ही स्वतः शंकराचा अवतार आहे. भक्तांनो, मामाने सांगितलं माझा बिळीचा तुकडा कुणी वडतो म्हणून जर वडशीला तर 6 महिन्यात हात काढून टाकीन. तवा बाळूगणगर जगात नाव सांगितलं. तवा बाळूगणगर जगात नाव सांगितलं. भक्तांनो, मामा एका पाटणाच्या रानामध्ये होतं. बकरी राखत होतं. मामा आपलं एका झाडाखाली बसलेलं होतं आणि मामांची 2 बकरी एका पाटणाच्या रानामध्ये गेली आणि त्या रानामध्ये वांगी होती. 2 बकरी पाटलाच्या रानामध्ये गेली. त्या रानामध्ये वांगी होती आणि त्या रानाला राखण्यासाठी एक गडी होता. त्या गड्यानं बघितलं की कुठल्या तरी धनगराची मेंढरं आली तिला आणि पाटलाच्या रानात दिसली. त्या गड्यानं काय केलं, धावत पळत वर गेला आणि त्या पाटलाला बातमी सांगितली, पाटील, तुमच्या वांग्याच्या रानामध्ये कुठल्या तरी धनगराची बकरी होती. ती पाटील खरीच होता. त्याला देव धर्म काय माहित नव्हतं. त्या पाटलानं काय केलं, काठी घेतली आणि त्या बकऱ्यांना मारू लागला. एका बकरीला असं मारलं की ती बकरी आडवी झाली. ही गोष्ट मामाला कळाली. मामा बसलेलं होतं. मामांना शिवायचं करू लागला. बसला मामा तार करून उठलं आणि त्या पाटलाला बोलू लागलं, अरे रांडीची, माझ्या मेंढीला मारलं, माझी बकरी आडवी केली. अरे तुझं किती नुकसान झालंय. ही बाळूगणगर द्यायला समर्थ आहे. तू एवढं मारलं की माझ्या मेंढीला तू आडवं मारलं. तुझं किती नुकसान झालंय सांग, मी द्यायला तयार आहे. पाटील काही केल्यानं शांत होईना. उलट मामांना शिवीगाळी तो करू लागला. मामांना उलट बोलू लागला. मामा संतापलेला मामा तार करून मामा उठला आणि तिला पाटलाला बोलू लागला. त्या पाटलाचं मामांना आधी म्हणणं ऐकून घेतलं, त्याची शिवीगाळी ऐकून घेतली आणि मामा संतापलेला मामा त्या पाटलाला बोलू लागला, अरे पाटला, रेंजच्या ही बाळूगणगर साधा सुद्धा नाही. हा बाळूगणगर सामान्य नाही. तू मला शिवीगाळी करत आहे. माझ्या मेंढीला म्हणलं, अरे पाटला, जा घराकडे जा. तुझं घर जाताना दिसतंय बा, तुझं घर जाताना दिसतंय बा. पाटलाच्या रानाला घरामागे धावत पळत घराच्या दिशेने आला आणि त्या पाटलाला बोलवलं, पाटील, पाटील, आपलं घर जळतंय. पाटील, पाटील, आपलं घर जळतंय. आणि त्या ठिकाणी काय चमत्कार बघतो बघा. ज्या टायमाला ती पाटील घराकडे गेला आणि घर बघितलं तर अक्षरशः पूर्ण घर जळलेलं होतं. मामाने सांगितलं, त्या बाळू धनगराच्या तोंडातून जर एखादा शब्द जर बाहेर पडला तर परत त्याला माघारी येता येत नाही. कसं रामाच्या धनुष्यातून जर एका धनुष्य बाहेर पडला तर परत माघारी येता येत नाही. तसं या बाळू धनगराच्या तोंडातून जर शब्द बाहेर पडला तर त्याला परत माघारी घेता येत नाही. माघारी घेता येत नाही. मामाई जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला. तुमचं कल्याण करण्यासाठी या पृथ्वी तलावर मामांनी अवतार घेतला आणि जगाचं कल्याण सुरू केलं. हा जे वाटतो तेवढा सोपा आहे. अरे आपलं एक जनावर सांभाळायचं म्हणजे आपल्याला जळलंय. आज मामांच्या 19 पालख्या द्या. ह्याला मालक कुणी नाही. ह्याला फक्त मालक पुण्याला. ह्याला मालक कोण नाही.
ही बकरी तुम्ही म्हणता राखतो, ही बकरी राखायला सुद्धा सोपं नाही. काय काय वेळेस जेव्हा असा चमत्कार करून दाखवतो, असं संकट त्या माणसाचं मोठ्या मेंढ्याचं वाढवून टाकतो की अक्षरशः तो मेंढका सुद्धा डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहणार नाही. मेंढर साधी नाही. जर दमवायचं म्हणलं तर कुणाच्या बाळा पण आवडत नाही. तुम्ही म्हणता कसं काय? ज्या टायमाला मामा होता त्या टायमाला देवाची परीक्षा या मेंढराने घेतली. मामाने सुद्धा दमवलं होतं या बकऱ्याने. बकरी काही दिलं ना थांबत नव्हती. देव पुढे पळत होता, बकरी इकडे तिकडे पळत होती. काही दिलं ना बकरी देवाला आवडत नव्हती. मामाने काय केलं वाटलं बघा. ही बकरी हिरी होती. मामाने बकरी घेतली ते हिरी घेऊन जातात. या टायमाला मामाची भोळमुळे महाराज, ती भोळमुळे महाराज त्या बकऱ्यांना बोलत होत, मेंढी मावळी, हे तुमचा मालक वाटून एवढा सोपा नाही. मालक तुमचा लय घरीच आहे. त्या मालकाच्या शब्दाच्या पुढे जाऊ नका. मालक सांगतोय त्या पद्धतीने चला. आणि तवापासून बकऱ्यांनी मामांच्या शब्दाच्या पुढे पाऊल टाकलं नाही. मामा बोलव तसं बकरी चालतात. आणि मामाने कोणावर वजन ठेवलं नाही. मामाने तुमच्या आमच्यावर कोणावर वजन ठेवलं नाही बकरीचं. मामाने सांगितलं, अरे जोपर्यंत तुम्हाला माझी बकरी सांभाळणं होती दिया, राखणं होती दिया, तोपर्यंत माझी बकरी राखा. आणि ज्या दिवशी तुम्हाला माझी बकरी राखणं होत नाही, सांभाळणं होत नाही, त्या दिवशी आदमापूरच्या डोंगरात आणून सोडा. तिथल्या दगडाने जर मेंढर नाही लागले तर जगात बाळगंधर नाव सांगणार नाही. जगात बाळगंधर नाव सांगणार नाही. अहो माणसं मेंढर राखली ती राखलेली, पण दगड सुद्धा मेंढर राखलेली. त्या दगडाला सुद्धा मेंढर राखायला लावलेली आहे. तो संत बाळोबा. आणि खरोखर हा चमत्कार घडला बघतो ना बघा. 4 सप्टेंबर 1966 मामाने आदमापूरमध्ये समाधी घेतली. आणि काही वर्षानंतर बरेच मेंढकं मामांची आपली बकरी राखत होत. आणि त्यातील एक 2-4 मेंढक्यांनी ठरवलं, त्यांच्या डोक्यामध्ये एकच प्रकाश पडलेला होता की देवानं सांगितलं होतं दगड मेंढर राखतील, म्हणजे आपल्याला बघायला काय अडचण नाही. बघताना खरोखर हा चमत्कार घडलेला. मामांची बकरी ती आदमापूरच्या नगरीमध्ये आलेली होती. आणि कोल्हापूर आदमापूर या भागामध्ये मामांची जर पालखी आली, मामांची जर बकरी आली, तर आदमापूरमध्ये लेंडी पूजनाचा कार्यक्रम पाडव्याला मोठ्या प्रमाणात असतो. आणि त्या भागामध्ये मामांची बकरी गेलेली. आणि 4-2 मेंढक्यांनी ठरवलं, बघू तर म्हणली दगड मेंढर राखतील म्हणून देवानं सांगितलं या. असं मेंढक्यांनी बकरी सोडली. आणि 4-2 मेंढकं असं बसलेलं होतं. बकरी अशी पुढे गेली, चढत चढत पुढे गेली. 10-12 मेंढकं होतं. मग ही 2-4 जणांनी ठरवलं होतं की चमत्कार बघायचा आहे. पण 2-4 जणांनी त्या 10-12 जणांना सांगितलं. बकरी पुढे गेली. तिला पाठीमाग कुणी हाणायची नाही. त्यांना आणण्या जाण्यासाठी कुणी त्या ठिकाणी जायचं नाही. आता एक जण म्हणला, काय बाबा, आणि मला तुला काय माहिती आहे का, देवानं काय सांगितलं या दगड मेंढर राखतील, म्हणजे आपल्याला बघायला काय अडचण नाही. त्या 10-12 जणांची चांगलीच मिटिंग झाली. सर्वजण बसली. बकरी चांगली 2 कासर पुढे गेली. एकही मेंढका जागेवर उठला नाही. बघताना काय देवाची ताकद बघा. चांगले अर्धा किलोमीटर वरती बकरी पुढे गेली चरत चरत. त्यांना पाठीमागे हाणण्यासाठी कोणताही मेंढका गेलेला नाही. ते देवाची काय ताकद बघताना बघा.
जी या रानामध्ये दगड आहे ती ही दगड तार करणं वर उडले, ही जमिनीतली दगड तार करणं वर उडले आणि ती वर उडलेली दगड त्या मेंढराने पाहिली आणि मेंढर बुजली गेली आणि ती बुजलेली मेंढर त्या दगडाला पाहून पाठीमागे आली. टनाटन अशी दगड वर उडली आणि ती वर उडलेली दगड मेंढरानं पाहिली आणि त्याला बघून बकरी पुजली गेली आणि पुढे जाणारी बकरी पाठीमागे आली. मग सांगा या दगडाला मेंढर राखली का नाही? ह्या दगडाला सुद्धा ह्या देवानं मेंढर राखायला लावली. अरे दगडालाच नाही तर मामांसोबत भीम्या नावाचा कुत्रा होता आणि मारत्या नावाचा गाढव होता. मामा आधी बसलेलं होतं मामा आणि त्या मारत्या नावाच्या गाढवाला मामाने सांगितलं, मारत्या जा जरा बकरी राखून घेऊन ये. काय चमत्कार बघतो ना बघा. त्या मारत्या नावाच्या गाढवानं वाघरीचं खांड सोडलं, वाघर सोडली आणि खांड बाहेर काढलं आणि दिवसभर ती मारत्या नावाचं गाढव मेंढर राखत होत. दुसऱ्या दिवशी मामाने त्या भीम्या नावाच्या कुत्र्याला आज्ञा केली, भीमा जा तेवढी माझी बकरी राखून घेऊन ये. त्या भीमा नावाच्या कुत्र्यानं ती खांड बाहेर काढावं आणि दिवसभर बकरी राखून ती भीमा नावाचा कुत्रा आला. भक्तांनो सांगायचं तात्पर्य काय आहे? या देवानं भीम्या नावाच्या कुत्र्याला बकरी राखायला लावली, मारत्या नावाच्या गाढवाला बकरी राखायला लावली. ही ताकद बाळोमाच्या या दगडाला सुद्धा मामांनी मेंढर राखायला लावली. ही ताकद या संताची आहे. अरे तुम्ही आम्ही तर माणसं आहे. आज कुत्र मेंढर राखतय, गाढव मेंढर राखतय, मग तुम्ही आम्ही कुठं आहे? भक्तांनो येणारा काळ खूप वाईट आहे. आपल्याला जर आपल्या जीवनाचं सोनं करायचं असेल, आपल्याला जर आपलं कल्याण करायचं असेल, आपल्याला जर आपला उद्धार करायचा असेल, आपल्या पाठीमागचा काळ नाहीसा जर करायचा असेल तर पर्याय फक्त एकच आहे भक्तांनो, बाळूमांच्या मेंढराची सेवा. जगात तुम्हाला कुठं जायची गरज नाही. कुठल्या महाराजाकडे, कुठल्या ज्योतिषाकडे, देवऋषाकडे, कुणाकडे जायची गरज नाही. फक्त अंतःकरणापासून मामांच्या बकऱ्याची सेवा करा. तुमचं संकट दूर करणारा देव या कलियुगातला पहिला आणि शेवटचा जर देव म्हणला तर जगाचा मालक संत बाळूमामा आहे. संत बाळूमामा आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. भक्तांनो प्रत्येक जणांनी, गावातील प्रत्येक नागरिकांनी मामांच्या बकऱ्याची सेवा करायची. महिलांची काय सेवा आहे? मामांच्या तळावरती जी काय भांडी आहेत ही भांडी घासण्याची सेवा महिलांची आहे. प्रत्येक महिलेने आरतीला येत असताना 4-5 भाकरी मामांसाठी, मामांच्या मेंढक्यासाठी घेऊन यायच्या आहेत. महिलांना तुम्ही जी काय ती भाजी भाकरीचा नैवेद्य मामांसाठी आणलेला आहे, त्यातील कुठल्या मेंढक्याच्या रूपात येऊन मामा तुमच्या हातची केलेली भाजी भाकर खाईल तुम्हाला बी सांगता येणार नाही, मला बी सांगता येणार नाही. जोपर्यंत मामांची पालखी आपल्या परिसरामध्ये तोपर्यंत प्रत्येक महिलेने आरतीला येत असताना मेंढक्यांसाठी, देवासाठी 4-5 भाजी भाकरी ही मामांसाठी घेऊन यायची आणि प्रत्येक जणांनी आरती या देवाला दाखवण्यासाठी, ओवाळण्यासाठी घेऊन यायचे. प्रत्येक महिलेने मामांसाठी जर एक आरती जर घेतली आणि ओवाळली तर मामाने सांगितलं त्या घराचं गोकुळ कल्याशिवाय राहणार नाही. ही बाळू धनगराची ताकद आहे. त्यामुळे आरतीचं टायमिंग झालं. या आपण सर्वांनी आरती